मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पुसेसावळी आणि निमसोड या दोन जिल्हा परिषद गटात शेवटच्या टप्प्यात वेगवान घडामोडी घडत असल्याने बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे। पुसेसावळी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला आहे। म्हासुर्डे गावचे युवा नेते पैलवान तुषार माने यांनी आपल्या शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे। प्रचाराच्या कोपरा सभेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला। यावेळी बोलताना पैलवान तुषार माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषद गटातील उमेदवार रिया सुभाष पिसाळ तसेच म्हासुर्डे पंचायत समिती गणातील उमेदवार रेखा संतोष घारे यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी, विकासासाठी आणि तरुणाच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच योग्य व्यासपीठ आहे। पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकासाच्या मुद्द्यावर युवा नेते सुभाष पिसाळ उर्फ सुहास दादा यांनी विरोधकांवर जोरदार आणि ठाम शब्दात हल्ला चढवला। हे सर्वसामान्याची लेख आहे, सत्ता आणि प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेला आवाज आहे, असे स्पष्ट करत सुभाष पिसाळ यांनी जनतेला थेट साथ घातली। सुभाष पिसाळ हे कोणत्याही सत्तेच्या आड लपलेले नसून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रस्थापित विरोधात लढत असल्याचं त्यांनी ठासून सांगितले। विकास, रोजगार, पाणी, रस्ते आणि युवकांचे प्रश्न हेच आपल्या राजकारणाचे केंद्र असल्याचं त्यांनी ठामपणे मांडले। यावेळी उपस्थित नागरिकांनी संबोधित करताना त्यांनी रिया सुभाष पिसाळ यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान निमसोड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान, गुरसाळे गणाचे उमेदवार महेश वाघ आणि निमसोड गणातील राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सौ तेजश्री विजयसिंग शितोळे यांच्या प्रचारार्थ निमसोड गणातील राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सौ तेजश्री विजयसिंग शितोळे यांच्या प्रचारार्थ निमसोड येथे झालेल्या प्रचार रॅलीज आणि सांगता सभेस कार्यकर्ते आणि नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। जाहीर सभेत बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख यांनी मतदारांना भावनिक साथ घातली। काँग्रेस नेते अजित आप्पा पाटील चिखलीकर यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हुकुमशाही कारभारावर टीकेची झोड उठवली, तर पिंटू पैलवान म्हणाले, दंड कसे आणि कोणासमोर थोपटायचे याचे शिक्षण आम्ही तालमीत घेतले आहे। सर्वसामान्य जनतेच्या साथीने कसे दंड थोपटायचे असतात हे 9 तारखेला दाखवून दिले जाईल। मी येत होतो तुमच्या शब्दाला प्रत्येक ठिकाणी मी येतोय। माझी पोरगी तिकडे, मी बारकी पोरगी काय हाल होते ते तुम्ही डोळ्यानं बघितलं आणि तुम्ही समीकरण पैशाचं मांडलं आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही माझी उमेदवारी हाय म्हणून सांगताय। बरं ठीक आहे, मला गंडवलं असतं, मला 15 वर्ष झालं गंडवत झालाय, मी कधी अपेक्षा ठेवली नाही तुमच्याकडे। तुम्ही सांगावं मला मी कुठली अपेक्षा ठेवली ती। आपण माझं गाव एक झालं, आज 40 वर्षात कधी असं काय झालं नाही। माझ्या म्हणजे माझा भाऊ त्याने त्याची उमेदवारी त्याने घेतली नाही राष्ट्रवादीकडून। बरं दुसऱ्याला ज्याला उमेदवारी घ्यायची घाण सवय, काहीतरी कार्यक्रम करत बसायचं, दुसऱ्याचं पिकवून द्यायचं नाही, त्याने ह्यावेळी लढायची तयारी ठेवली नाही, लपून बसला। आणि तुम्ही हे असलं काही समीकरण केलं। बरं ठीक आहे, तुम्हाला सोडायचं नाही। आज आता काय झालं होतं साहेब, ह्यो प्रवेश काय नाही, मी ज्या दिवशी पहिले माझा उमेदवारी थांबली त्या दिवसापासून सांगतोय 100% राष्ट्रवादीचं काम करायचं आहे। पण आमची पोरं मग तिथे राष्ट्रवादीचं काम करायचं, तुमचं काय कळेना, तुमचं काय कळेना, कसं काय कळेना, तुम्ही डेअरीतून तुमचं म्हणले काय कळेना झाले, कळलं पाहिजे ना। तुम्ही आज 15-20 वर्ष झालं तुम्ही राजकारणात, तुमच्या बरोबर आज पळतोय मी। कुठली अपेक्षा ठेवल्या तुम्ही? कुठली तुमच्याकडे अपेक्षा ठेवल्या? कुठलीही अपेक्षा नव्हती। आज तुम्हालाही मोठं गाव होतं, तुमच्यासाठीच मला लढायचं होतं, मग तुमच्यासाठीच मी लढणार होतो। माझी ती समधी हिस्ट्री तुम्ही बघितलेली होती, मी तुमच्यासाठी लढणार होतो। पण गावातनं दुसरा उमेदवार दिसेना की तुम्ही पैशाचा उमेदवार घेतला। त्या पैशाच्या उमेदवाराची स्टोरी सांगा। तुम्ही 40% म्हणताय, मला राजकारणातलं एवढं कळत नाही। दररोज 30 फोन येत या। कालचा जो माझा फोटो ठेवलाय मी जो पाठिंब्याचा, तो नाही म्हटलं तर 15 ते 16 जणांचा शेनवडीतनं फोटो ठेवलेला आहे मी पाठिंबा दिलेला। आज त्या गावची भूमी काय झाली, हा पैसा जमण्याकडे पैसा आहे, पैसा। मी आमच्या भावाला म्हणलो की असं जाऊ दे म्हणलं, उमेदवारी कॅन्सल झाली, 2 दिवस झालं मला तापवलेलं होतं। इथं गावातनं समधींची पोरं बिरं समधी करा म्हटलं, जाऊ दे झाली उमेदवारी, अरे गेला असतो पैसे इकडे तिकडे खर्च झाला असतं, जाऊ दे म्हणलं, नाही आपल्याला लढाई जमलं। 25 लाख रुपये टाकले ते साहेब माझ्या खात्यावर बंधुरायानं, काय बोलला नाही। प्रत्येक गोष्ट ह्यांच्यासाठी कुठल्या गोष्टीने आपण कमी पडलोय? बरं 15 वर्ष झालं माझा खर्च आहे तुमच्या कार्यक्रमाला,
तुमचा खर्च माझ्यावर नाही, कुठल्याच गोष्टीत मी तुम्ही सांगू शकत नाही. मग का म्हणून या जनतेची पिळवणूक केली तुम्ही? आज गाव समजा माझं उभं राहिलं होतं. बरं, ह्यो प्रवेश करताना साहेब त्यांच्याविषयी मला आणि अण्णाच्या विषयी लय मोठं मला म्हणजे बोलायचं आहे. 20 तारखेला संध्याकाळी जेव्हा आपली उमेदवारी कट झाली त्या टायमाला अण्णाने एका सेकंदात, पण अण्णाला तेव्हा समीकरण, अण्णा राजकीय माणूस आहे, तेव्हा अण्णाला समीकरण स्पष्ट झालं ना, मासूरनं मोकळं पडलंय. काय बी झालं तरी तो विरोध आहे, अण्णाला प्लस मध्ये जाय. पण तो माणूस दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्हाला उमेदवारी द्यायला तयार होता. पण एक माझी भावना, मी मोकळ्या मनानं प्रेम केलंय पुसावळेकरांच्यावर. तुम्ही जरी नंतर तरी कार्यकर्त्यांना सुरुवात केली, मासूरने अन्याय करता तुम्ही. ज्या पक्षाच्या तिकीट वाटायला तुम्ही आहे म्हणता भाजपमध्ये जाऊन त्या पक्षाच्या आमच्या तुषार मानेचं तिकीट कट करता. त्यांना सांगतो तुम्ही आधी लढा म्हणून, आणि परत तुम्ही तिकीट कट करता. हे कुठलं राजकारण तुमचं चाललंय? मग तुमच्या भावजाचं तिकीट का झाले नाही याचं उत्तर मला तुम्ही द्यायला पाहिजे. हा सुहास पिसा कधी समोर बसायला तयार आहे. दुसऱ्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा बैलगाड्यावरती आपलं पोस्टर लावतो, आपली सगळी कामं करत असतो, चहा पाचतो, कधी काय करतो, कधी नाश्ता देतो, आपला विश्वास ठेवून पळत असतो, म्हणून त्याची तुम्ही तिकीट काढता. त्याच्यामुळे दुसऱ्या तुषारवर आमच्या अन्याय झाला. तुषारनं सांगितलं की आमच्या भावकीतला माणूस आहे, मी उमेदवारी देत नाही. उमेदवारी दिली गेलेली नाही आपल्याला मासूरणारी. आणि मग अचानक आम्ही सीएम पाटलाकडे गेलो, त्यानेही दिली नाही उमेदवारी. मग आम्ही संतो अण्णाला माळ घातली, अण्णा तुम्हाला लढावं लागतंय. अण्णा म्हणले सुहासराव तुम्ही, माझी आता इच्छाच नाही, मला नको आहे. मी सांगितलं आधी आमच्या घरातल्याचं नियोजन झालेलं आहे, पण अण्णा म्हणलं लढायला लागतं म्हणून अण्णांची उमेदवारी सौरेखा संतोष गाडगेची झाली. संग्रामच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठी सुरेश बापूंची ताकद कायम रस्त्यावर असणारा माणूस, त्यांची संग्राम भाईची उमेदवारी तिथं फायनल झाली. आणि खरोखर त्यांनी काल आमच्यावर टीका केली साहेब, की हे उमेदवार जे उभे केलेले आहेत त्या उमेदवारावरती त्यांना एकदा प्रश्न विचारा की तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहे, काय कामं करणार आहे. अरे सरकार आमचं आहे, आमच्या अजितदादा सरकारमध्ये आहेत, लाडक्या बहिणींची कामं आम्ही केलेली आहेत, आणि दिवसा लाईट द्यायचं आमचं बी स्वप्न आहे, तुम्ही अजून द्यायचं आहे लाईट. पण एक चांगला माणूस, माझ्या आई वडिलांनी मला 95 ते 2001 सालापर्यंत 6 वर्ष मला तालमीत ठेवलंय. इथं तानाजी पैलवान आहेत आमचा, आम्ही तालमीत पार्टनर होतो. ऐका, दंडबिंड ठोकायचं नाही, दंड कुणापाशी ठोकायचा असतो सांगतो. आम्हाला आमच्या आई वडिलांनं दुधाच्या किटल्यानं तुपाचं डबं सातारला पाठवून दिलं, तर दंड कुणापास समोर ठोकायचं असते ते आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे ती दंड ठोकणाराचा आम्ही विचार सुद्धा करत नाही. उलट त्यांना की 9 तारखेला या तालुक्यातील जनता कसा दंड थोपटतो पहिलवान ती दाखवून देईल. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, नितीन कुलकर्णी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.